आमची ही आजची पत्रकार परिषद 4 आमच्या मोठ्या मागण्या आहेत. पहिलं आहे अपडेशन ऑफ पेन्शन, दुसरं आहे आमच्याशी बोलणी IBAने आमच्याशी करावं, तिसरं आमची जी इन्शुरन्स पॉलिसी आहे ती आमच्याशी डिस्कस करून आम्ही पेमेंट करतो आहे तर आमच्याशी डिस्कशन करून त्यांनी द्यावं, चौथी छोट्या मोठ्या काही इश्यूज आहेत अपडेशन म्हणजे स्पेशल अलाउन्स अँड अदर थिंग्स त्या आम्ही रेसिड्युअल इश्यूजमध्ये घेऊ. पण ह्या 3 गोष्टी आहेत, ह्याच्यासाठी आम्ही आंदोलन करायचं सुरुवात केलेली आहे आणि त्या दिवशी आम्ही सर्व बँकेच्या लोकांना बोलवलेलं आहे आणि आमची अपेक्षा 1500 तर कमीत कमी लोक येतील आणि त्याचं एक डेलिगेशन सर्व बँकेचे लिडर्सचा घेऊन आम्ही IBAला जाणार आहे. त्याला म्हणजे आम्ही कुठल्या पॉलिटिकल पार्टीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये न सहभाग होता की सुरळीतपणे काहीतरी होईल या अनुषंगाने आम्ही करतो आहे. जर काही झालंच नाही तर आम्हाला विचार करावा लागेल. आम्ही जर सिनियर सिटीजनच्या फोरममध्ये गेलो जे 13 कोटी लोक आहेत तर ती एक वोट बँक होऊन जाईल. तो अजून आपण विचार केलेला नाही आहे का, म्हणजे आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे आम्हाला वाटतं की आपण गव्हर्नमेंटशी निगडीत गोष्टी कराव्यात आणि त्याने आमचं काहीतरी समजून घ्यावं. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही नाही आहे. आणि ज्या वेळेला जर आम्ही उतरलो याच्या पॉलिटिकल याच्यामध्ये मग त्यावेळेला सरकारलाही त्रास होईल, आम्हालाही त्रास होईल, काही लोकांना आमच्या लोकांना काही अटक वगैरे करण्याची शक्यता येईल. आमची तयारी आहे, आम्ही उपोषण करायला तयार आहोत. पण आमच्या मागण्या एकच आहे, आमच्याशी जर ते निगडीत बोलणी करतील तर ह्या सर्व गोष्टींचा म्हणजे निवारा होऊन जाईल. आपण कुठे चुकत असू तर त्यांनी आम्हाला सांगावं, ते कुठे चुकत आहेत ते आम्ही त्यांच्या निदर्शनास आणू. वाटल्यास तुम्हाला काही गणित असेल तर ॲक्च्युरियन्सला आणून आम्ही बसून आम्ही त्यांच्याशी तयार आहे. आमची सर्व तयारी आहे. फक्त एकच गोष्ट अशी आहे की ते आम्हाला अजूनपर्यंत यायला देत नाहीत, की कुठल्या एजन्सीज आम्हाला त्यांच्यापुढे जायला देत नाहीत, ह्याचा पण आम्हाला विचार करावा लागेल. आणि म्हणून आम्ही निदर्शन सुरू केलं आहे आणि आम्हाला गॅरंटी आहे की ह्या निदर्शनानंतर गव्हर्नमेंटला डोळे उघडावे लागतील, आमच्याशी बोलतील. काही मला मिळणार नाही चालेल, पण कमीत कमी आमच्याशी बोलल्यानंतर आम्हालाही समाधान असेल की हे मिळत नाही आहे, हे मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातील. आणि त्यांना एकच पर्याय आहे की बोल, आणि त्यासाठीच आम्ही हा प्रयत्न करतो.